ओके. झाले का, आले का सगळेजण? ओके. सो दिसतंय ना तुम्हाला कॅपॅसिटर फिल्टर? कॅपॅसिटर Yes, ma'am. फिल्टर. ओके. आता काय होतं इथं बघा, पॉझिटिव्ह हाफ सायकलला, सो आय एम गोइंग टू ड्रॉ हिअर. पॉझिटिव्ह हाफ सायकलला दिस इज युअर इनपुट सप्लाय. इथे इनपुट सप्लाय जो तुम्ही प्रायमरीला देताय तो मी इथं काढते. हे सगळे वेवफॉर्म्स आहेत, लक्षात घ्या. हे तुमची इनपुट सायकल आहे. ही तुमची जेव्हा फक्त विदाउट कॅपॅसिटर फिल्टर आहे. दिस इज विदाउट कॅपॅसिटर फिल्टर. जे तुमचं हे जर रेक्टिफायरचं आउटपुट होतं, फुल वेव्ह सेंटर टाईपचं रेक्टिफायरचं आउटपुट. मग इथं काय होतं, पॉझिटिव्ह हाफ सायकलला ए विल बी पॉझिटिव्ह अँड बी विल बी व्हॉट, नेगेटिव्ह. ॲज ए इज पॉझिटिव्ह, सो व्हॉट इज हॅपनिंग, A is positive, so positive will be connected to P type and negative it will be connected to what, that is nothing but capacitor. Similarly negative it is connected to P type and here negative it will be connected to what, that is nothing but the capacitor. मग आता कुठला डायोड ऑन असणार आहे, पॉझिटिव्ह पॉझिटिव्हला कनेक्ट आहे, निगेटिव्ह पॉझिटिव्हला कनेक्ट आहे. म्हणजे डायोड D1 हा ऑन असणार आहे आणि डायोड D2 काय असणार आहे, हा ऑफ असणार आहे. लक्षात घ्या, डायोड D2 हा ऑफ असणार आहे. म्हणजे जर डायोड D1 ऑन आहे तर काय होणार आहे, तो करंट पास होणार आहे. इट विल पास द करंट, सो द करंट विल स्टार्ट फ्लोइंग फ्रॉम पॉझिटिव्ह. इट विल गो टू व्हॉट, दॅट इज दिस पॉइंट and it will try to go here, but here is off, D2 is off, so where the current will go, it will go to the capacitor. कॅपॅसिटरला करंट मिळणार आहे. आणि कॅपॅसिटरचं काम काय आहे, when it receives the current what will happen, it will start charging. So it will charge with a polarity that is plus and minus, so it will start charging. So till what point it is going to charge, so during the positive half cycle as you increase the voltage, जसं तुम्ही व्होल्टेज इन्क्रीज करणार आहात, तुमचा डायोड ऑन होणार आहे. डायोड ऑन झाला की तो कॅपॅसिटरला चार्जिंग करंट प्रोव्हाइड करणार आहे अँड द कॅपॅसिटर विल स्टार्ट चार्जिंग till your maximum voltage during the positive half cycle. So what is your maximum voltage, that is nothing but Vm. So till the positive half cycle, in the positive half cycle where is your maximum voltage, Vm. त्यापर्यंत तो चार्ज होतो आहे. त्यामुळे इथं ब्लू लाईन दाखवली बघा, this is nothing but the charging of the capacitor from 0 to A you can show. So 0 to A is nothing but your charging of the capacitor. At A point, that is when it attain the maximum value, that is Vm, कॅपॅसिटरचं व्होल्टेज किती असणार आहे, at A point the capacitor, that is at point A, capacitor voltage Vc will be nothing but it will be what, Vm. Vc म्हणजे व्होल्टेज ऑन कॅपॅसिटर किती आहे, दॅट इज नथिंग बट Vm आहे. किती आहे, दॅट इज Vm. कॅपॅसिटरचं व्होल्टेज किती झालेलं आहे, ॲट पॉईंट ए Vm झालेलं आहे. आता जर तुम्ही बघितलं या पॉईंट Vm नंतर तुमचं इनपुट व्होल्टेज हे काय होत आहे, कमी कमी होत चाललेलं आहे आणि 0 होणार आहे. इनपुट व्होल्टेज हे कमी कमी होत चाललेलं आहे. पॉझिटिव्ह हाफ सायकलच आहे, लक्षात घ्या. त्यामुळे इनपुट व्होल्टेज हे कमी कमी होत चाललंय, म्हणजेच एचं जे व्होल्टेज आहे ते कमी असणार आहे. एचं व्होल्टेज कमी असणार आहे Vm पेक्षा. म्हणजे पी साईडला Vm पेक्षा कमी व्होल्टेज असणार आहे. जे काय व्होल्टेज असणार आहे इट विल बी लेस दॅन Vm. खरं एन साईडला म्हणजेच काय, कॅपॅसिटर कनेक्ट केलेला आहे. कॅपॅसिटरचं व्होल्टेज किती आहे, Vm.
म्हणजे कॅपॅसिटरचं व्होल्टेज आहे Vm, म्हणजे एन साईडला Vm व्होल्टेज मिळणार आहे आणि पी साईडला व्होल्टेज लेस दॅन Vm आहे. मग डायोड तुमचा काय असणार आहे, पी साईडला कमी व्होल्टेज आहे, एन साईडला जास्त व्होल्टेज आहे. मग तसं चालत नाही, पी साईडला जास्त व्होल्टेज असणार पाहिजे आणि एन साईडला कमी व्होल्टेज असणार आहे, मग तो डायोड ऑन आहे. तर आता उलट होते, पी साईडला कमी व्होल्टेज आहे Vm पेक्षा लेस आणि एन साईडला Vm आहे म्हणजे जास्त व्होल्टेज आहे. त्यामुळे डायोड D1 जो पॉझिटिव्ह हाफ सायकलला ऑन झालेला होता तो आता काय झालेला आहे, पॉझिटिव्ह हाफ सायकलला ऑफ झालेला आहे. कारण की त्याचं जे काय व्होल्टेज आहे ते कुठं जाते, कॅपॅसिटरला मिळते आणि कॅपॅसिटरचं व्होल्टेज आता Vm आहे आणि पी साईडचं व्होल्टेज हे Vm पेक्षा कमी झालेलं आहे आफ्टर ए पॉईंट. आफ्टर ए पॉईंट इनपुट व्होल्टेज हे कमी कमी होत जाणार आहे. त्यामुळे इनपुट व्होल्टेज ॲट पॉईंट ए विल बी लेस than the voltage on the capacitor which is Vm and therefore diode D1 will be what off. म्हणजे या पूर्ण ह्याला Vm आणि ते कुठं या 0 पॉईंट पासन ते सम पॉईंट ऑफ दिस negative half cycle, what will happen, the D1 and D2 both will be what off, both will be what off and therefore now what will be capacitor doing, त्याला चार्जिंग करंट तर काहीच मिळत नाही आता, कारण की डायोड D1 तर ऑन आहे. D1 जर ऑन असेल तरच तुला चार्जिंग करणार मिळणार आहे कॅपॅसिटरला. आता D1 पण काय आहे, ऑफ आहे आणि D2 पण ऑफ आहे. मग दोन्ही पण डायोड ऑफ असेल, देअर विल बी नो चार्जिंग करंट विच विल बी प्रोव्हाइडेड टू द कॅपॅसिटर. सो कॅपॅसिटर आता चार्ज झालेला आहे ऑलरेडी Vm पर्यंत आणि तो आता पूर्ण यापुढे तो चार्ज होत नाही. मग आता कॅपॅसिटरचं काम काय आहे, त्याला चार्जिंग करंट तर मिळत नाही. सो कॅपॅसिटर विल स्टार्ट डिस्चार्जिंग. मग त्याचा डिस्चार्जिंग पाथ काय आहे, इट विल पास द करंट थ्रू द लोड रेजिस्टर RL. So discharging current, it is going through the load resistance RL and IL into RL, that will be nothing but you will get what, the voltage, that is discharging voltage. So A to B, that will be nothing but the capacitor will discharge from A to B. Discharging, it will be depending upon the value of RL and C. किती डिस्चार्ज होतो आहे तो कशावर डिपेंड होणार आहे, C आणि RL वर डिपेंड आहे. So A to B it will start discharging. So some part of the negative half cycle, that is some part of the negative half cycle, it will start what, discharging. Again at point B, again at point B what will happen, म्हणजे हा तुमचा निगेटिव्ह हाफ सायकल लक्षात द्या. बी पॉईंट हा निगेटिव्ह हाफ सायकलला येतोय. मग बी पॉईंट, at point B what will happen, A will be negative now because it is your negative half cycle and B will be what, positive. म्हणजे आता B चं काय आहे, at point B the voltage will be what now, greater. voltage greater असणार आहे as compared to the कॅपॅसिटर व्होल्टेज, ॲज कम्पेअर्ड टू वॉट, द कॅपॅसिटर व्होल्टेज. म्हणजे कॅपॅसिटरचं व्होल्टेज आता डिस्चार्ज झालेलं आहे त्यामुळे ते Vm पेक्षा कमी आहे. काहीतरी व्होल्टेज असणार आहे, खरं ते Vm पेक्षा कमी असणार आहे आणि बीचं व्होल्टेज हे जास्त असणार आहे आता, कारण की निगेटिव्ह हाफ सायकल असणार आहे आणि बी पॉझिटिव्ह झालेली असणार आहे ॲज कम्पेअर्ड टू ए. सो बीचं व्होल्टेज हे जास्त असणार आहे ॲज कम्पेअर्ड टू कॅपॅसिटर व्होल्टेज अँड देअरफॉर positive diode D2 will be now on. D2 will be on. As diode D2 is on and D1 will be what, as negative is the A, so D1 will be what, that is off. D1 will be off during the negative half cycle. So B will be positive, A will be negative and D2 will be on and D1 will be off. So D2 जर ऑन असेल तर तुमचा करंट कसा फ्लो होणार आहे, पॉझिटिव्ह कडून तो D2 कडे जाणार आहे आणि नंतर तो कॅपॅसिटर कडे चार्जिंगला दाखवणार आहे. So the current will flow from D2, it will go to the capacitor and again the capacitor will get charge. कॅपॅसिटर पुन्हा चार्ज व्हायला प्रयत्न करतो आहे. So B to C, again at C point what will happen, the capacitor will get charge till what point, maximum value, निगेटिव्ह हाफ सायकलला तुमची मॅक्झिमम व्हॅल्यू किती असते, Vm. सो Vm पर्यंत तो चार्ज होतो आहे, लक्षात घ्या. सो ॲट सी पॉईंट, अगेन at C point what will be your voltage on the capacitor, that is Vc, it is equal to Vm. So at C point again the voltage will be Vm. मग आता C पॉइंटला जर तुम्ही बघितलं या वेवफॉर्म मध्ये C पासून पुन्हा ते काय होते, व्होल्टेज तुमचं कमी कमी होत जाणार आहे. सो अगेन at C point what is happening, voltage on the capacitor is Vm, but now the voltage at P side of diode D2, it will what, it will be less than what, it will be less than Vm.
कारण की आता ते कमी कमी होत चाललेलं आहे. सो इट विल बी लेस दॅन VM. आणि निगेटिव्ह टर्मिनलला ऑफ डायोड व्होल्टेज किती आहे, कॅपॅसिटरचं व्होल्टेज VM आहे. म्हणजेच हे काय झाले, पी साईडला कमी व्होल्टेज आहे आणि एन साईडला जास्त व्होल्टेज आहे. त्यामुळे आता हा डायोड काय राहणार आहे, आफ्टर सी दिस डायोड विल बी व्हॉट, ऑफ. सो आफ्टर सी पॉइंट द डायोड विल बी ऑफ. तो पहिला ऑन होता बी टू सी, आता सी पॉइंट पासून तो डायोड काय झालेला आहे, ऑफ झालेला आहे. म्हणजे डायोड D2 पण ऑफ आहे आणि डायोड D1 तर ऑलरेडी ऑफच आहे निगेटिव्ह हाफ सायकलला. दोन्ही पण डायोड तुमचे ऑफ राहणार आहेत. डायोड दोन्ही पण ऑफ राहिले तर कॅपॅसिटरला चार्जिंग करंट मिळणार नाही. आता कॅपॅसिटर काय होणार आहे, डिस्चार्ज होणार आहे थ्रू द लोड रेझिस्टर RL. So this discharging it is shown by what, C to D. Again at point D, that is next positive half cycle. Again at point D, A will be positive, B will be negative, and again diode D1 will conduct and D2 will be off. D1 will provide the charging current to the capacitor. Again D2 E point, the capacitor will get charge up to the A point. So what will happen, see. So this what you are getting, जर तुम्ही रेक्टिफायर नुसतं जॉईन केलं, कॅपॅसिटर जॉईन केलं नाही तर तुम्हाला हा वेवफॉर्म मिळतोय. लक्षात घ्या, इथं D1 ऑन आहे, इथं D2 ऑन आहे, इथं D1 आणि D2 आहे. म्हणजे नॉर्मली AC प्लस DC कंपोनंट आहेत इथं. आता जर तुम्ही कॅपॅसिटर फिल्टर यूज केला तर तुमचे जे चार्जिंग बघितलं तर 0 to A तुमचं चार्जिंग आहे, A to B डिस्चार्जिंग, B to C चार्जिंग, C to D डिस्चार्जिंग, D to E. म्हणजे सम ऑफ द AC कंपोनंट हे जे डॉटेड दाखवलेले आहेत, तर सम ऑफ द AC कंपोनंट इट हॅज रिमूव्ड. Some of the AC component it has removed. We have shown what is happening for charging discharging. ते कसं होतंय तुम्हाला दाखवलेलं आहे. जर हे स्मॉल व्हॅल्यू ऑफ कॅपॅसिटर यूज केलं तर तुम्हाला चार्जिंग आणि डिस्चार्जिंग दिसत आहे. जर हाय व्हॅल्यू ऑफ कॅपॅसिटर तुम्ही यूज केलं, हाय व्हॅल्यू ऑफ कॅपॅसिटर यूज केलं तर तुम्हाला चार्जिंग आणि डिस्चार्जिंग पण लक्षात येणार नाही. यू विल गेट अ प्युअर DC voltage. You will get what, a pure DC voltage, and that is nothing but filter will remove all the AC component and it will provide what, a pure DC voltage. This is when you use a high value of capacitor. हा कधी आहे, जेव्हा तुम्ही हाय व्हॅल्यू ऑफ कॅपॅसिटर यूज करणार आहे. आणि ही वेवफॉर्म कधी आहे, जेव्हा तुम्ही लो व्हॅल्यू ऑफ कॅपॅसिटर यूज करणार आहे तेव्हा. लक्षात आलेलं आहे का, येस ऑर नो. लक्षात आले का कॅपॅसिटरचं काम काय आहे ते. AC कंपोनंट्स जे काय आहेत रेक्टिफायरच्या आउटपुटला ते रिमूव्ह करणे हे कॅपॅसिटरचं काम आहे. आपण लो व्हॅल्यू ऑफ कॅपॅसिटर जर यूज केलं तर तुम्हाला तिथं चार्जिंग आणि डिस्चार्जिंग लक्षात येतं आहे, कधी चार्जिंग होतं आहे कॅपॅसिटरचं डिस्चार्जिंग. जर तुम्ही हाय व्हॅल्यू यूज केलं तर तुम्हाला प्युअर DC व्होल्टेज मिळणार आहे. लो व्हॅल्यू यूज केला की 80% तुमचा AC कंपोनंट रिमूव्ह केलेले असणार आहेत अँड यू विल गेट चार्जिंग अँड डिस्चार्जिंग, इट विल बी शोन. बट इफ you use a high value of capacitor, all the AC components which are present in the output of the rectifier, they are removed and you will get a pure DC output voltage. Okay with this? लक्षात आलेलं आहे का? Yes, ma'am. Okay, so this is about the capacitor filter using full wave rectifier. हे लक्षात घ्या, वेवफॉर्म कुठले कुठले आहेत. ही तुमची इनपुट सायकल आहे जी तुम्ही प्रायमरीला एज वेल एज सेकंडरीला तुम्हाला मिळते आहे. नंतर हे वेवफॉर्म जी आहे ती जेव्हा कॅपॅसिटर फिल्टर यूज करत नाही तेव्हा वेवफॉर्म आहे. तेव्हा तुम्हाला AC प्लस DC कंपोनंट युनिडायरेक्शनल व्होल्टेज मिळतं आहे. आणि हे जे आहे ते तुम्हाला चार्जिंग आणि डिस्चार्जिंग दाखवतो आहे. 0 to A चार्जिंग होतोय तेव्हा D1 ऑन असणार आहे, D2 ऑफ असणार आहे. आणि A to B वेळेस दोन्ही पण ऑफ असणार आहे. जेव्हा डिस्चार्जिंग होत आहे दोन्ही पण तुमचे डायोड ऑन ऑफ असणार आहे. B to C नुसती तुमची निगेटिव्ह हाफ सायकल आहे. B to C ला डायोड D2 कंडक्ट होणार आहे, त्यामुळे ते चार्जिंग होते कॅपॅसिटर. C to D अगेन बोथ द डायोड विल बी ऑफ आणि डिस्चार्जिंग होते कॅपॅसिटरचं. D to E द D1 विल बी ऑन पॉझिटिव्ह हाफ सायकलला आणि तुमचा कॅपॅसिटर चार्ज होणार आहे D to E. आणि अगेन E to whatever F the discharging will be there, both the diode will be on. हे तुम्हाला चार्जिंग डिस्चार्जिंग कधी दिसणार आहे, जेव्हा तुम्ही लो व्हॅल्यू ऑफ कॅपॅसिटर यूज केला असेल तर 80% ऑफ द AC component is removed and you will get some of the DC as well as some of the AC component which are present in the output. But to remove all the AC component and to provide the pure DC, use a high value of capacitor, so you will get a straight line, that is a pure DC output. Okay, लक्षात आलेलं आहे ना? Yes, ma'am. Okay, so this is about the capacitor filter.
टायमिंग किती झालेलं आहे अजून आपलं एक किती टायमिंग झालं मॅम 10:30 झालं का ओके वी विल स्टॉप हिअर बिकॉज इट इज 10:30 my next lecture is there at B division so I will stop here thank you